हवं, कॅल्शियम हवं म्हणून प्रत्येक आई कंपल्सरी मुलीला दूध पाजतेच. 1 ग्लास सकाळी हं. उठल्यानंतर. भूक असो अगर नसो, ती तिला दूध देणारच. आणि मग अशा वेळेस काय होतं, की हे दूध कुठून येतंय हे माहीत नाहीये. म्हणजे आपल्याकडे जे प्राणी आहेत, म्हणजे मी फॉर एक्झाम्पल घेते जर्सी गाय. हं, मोस्टली हं. घरात जर्सी गाईचंच दूध हो, जातं. हो. आणि ह्या गायींना नॅचरल प्रेग्नन्सी राहिलेली नसते. हां. यांची डिलिव्हरी पण नॅचरली होत नसते. यांना हार्मोन्सचे इंजेक्शन्स दिले जातात. दिले जातात. आणि हे हां. हार्मोन्स त्यांच्या दुधातून येणार आहेत, ते तुमच्या मुलीच्या पोटात जाणार आहेत. आणि हे हं. हार्मोन्स पोटामध्ये गेल्यानंतर जे होणार आहे, ते पुढे दुष्परिणाम होतातच. त्याच्यामुळे हे हं. दूध पण एक खूप महत्वाचं कारण आहे. मी महत्वाचं आहे. म्हणते दूध हं. बंद करण्याऐवजी जर तुम्हाला देशी गाईच्या दुधाचा जर कन्फर्म सोर्स मिळत असेल, की हे हं. शुद्ध दूध देतायत, हे यांच्या गायींना हार्मोन्स नाही देत आणि यांच्याकडे देशी गायी आहेत. हं, 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 तुम्ही हं. त्यांचं दूध नक्की देऊ शकता. आणि जर नसेल मिळत, तर मी म्हणते दूध बंद करा. हं, हं, दुधाला हं. ऑप्शन म्हणून तुम्ही इतर गोष्टी द्या. पण मग अशा वेळेस दूध बंद करा. अजून एक कारण आहे ते म्हणजे स्क्रीन. आजकाल हं. मुलं काय बघतायत हे कोणालाच माहीत नाहीये. माहिती म्हणजे नाही. हो. Instagram रीलमध्ये असो किंवा आपण जे म्हणतो YouTube शॉर्ट्स आहेत, Facebook रील्स आहेत. हं. तर ते स्क्रोल करताना समोर काय येतं हे कोणालाच माहीत नाहीये. बऱ्याच वेळा पॅरेंट्सचं लक्ष नसतं, की हं, ठीक हं. आहे काहीतरी कामाचं बघतीये किंवा अभ्यासाचं बघतीये. पण ते समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, बालमन आहे यांचं. त्यांना हं. काहीच कळत नाहीये. हे बरोबर. चांगलं आहे की वाईट आहे हे पण कळत नसतं. ते आतमध्ये बदल होत असतात. हं. कारण मेंदूला ती अक्कल नाहीये अजून. हं. बरोबर त्याच्यामुळे आहे. मेंदू ते घेताना त्यानुसार ते बदल मग बॉडीमध्ये करत. त्याच्यामुळे स्क्रीन हा पण एक खूप मोठा पार्ट आहे. अजून काही गोष्ट आहेत ते म्हणजे की आजकाल खाण्याचं प्रमाण बाहेर खूप वाढलंय. हं. म्हणजे घरातलं नको. सॅटर्डे, संडे बाहेर कंपल्सरी बाहेर बाहेर जेवणाऱ्या फॅमिलीज जेवायचं. आहेत. हो. तर मग हे जे फूड कलर्स वापरले जातात किंवा आपण त्यांना म्हणतो प्रिझर्व्हेटिव्हज वापरले जातात अन्नपदार्थांमध्ये. तर हे सुद्धा ॲज बॉडीमध्ये जाऊन ते सुद्धा हार्मोन्स एक्सचेंज करण्याचं म्हणजे ते अल्टर करण्याचं काम करत असतात. मग ते हार्मोन्स अल्टर झाल्यामुळे पण हे प्रमाण खूप वाढतंय.